श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण कर्क राशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर हा महिना कसा राहणार आहे याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत, चर्चा करणार आहोत. तुम्हाला या महिन्यामध्ये शिक्षण, संतती, प्रेम, प्रणय, त्याचबरोबर उद्योग, व्यवसाय, नोकरी आणि विवाहाचे योग कसे आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करण्यापूर्वी सांगू इच्छिते, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा. गोचर ग्रहांची स्थिती कशी लाभली आहे हे समजून घेऊयात. कन्या राशीमधनं केतू, तुळ राशीमधनं शुक्र, वृश्चिक राशीमधनं रवी मंगळ, धनु राशीमधनं बुध, कुंभ राशीमधनं शनी, मीन राशीमधनं राहू आणि मेष राशीमधनं गुरु अशा प्रकारे गोचर स्थिती लाभलेली आहे. मग या गोचर स्थितीमुळे तुमचं दैनंदिन जीवन कसं राहणार आहे, याचबरोबर व्यक्तिमत्व कसं राहणार आहे आणि आरोग्याच्या काही तक्रारी आहेत का हे प्रथमतः समजून घेऊयात. लग्नस्थानाचे अधिपती चंद्रदेव हे दर 2.25 दिवसाने बदलत असतात, त्याप्रमाणे तुमचा मूडही बदलत असतो. षष्ठ स्थानाचे अधिपती गुरु महाराज हे मेष राशीतून गोचर करत आहेत आणि या स्थानामध्ये बुधदेव आलेले आहेत. त्वचा विकार होण्याची शक्यता आहे. थोडेसं त्या दृष्टिकोनातनं लक्ष द्यायचं आहे, काळजी घ्यायची आहे. तुमचा मूड या महिन्यामध्ये सातत्याने बदलता राहणार आहे. कधी अति उत्साही, कधी अति आनंदी, तर कधी नैराश्याखाली किंवा टेन्शन खाली असंही तुम्हाला जीवन व्यतीत करावं लागणार आहे. कारण हा डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या राशीपत्रिकेप्रमाणे ग्रहस्थिती तुम्हाला तशी लाभलेली आहे. याबरोबरच धनसंचय, धन वृद्धिंगत होण्याचे योग पाहता तुमच्या राशीपत्रिकेतील दुसऱ्या स्थानाचे अधिपती रवी महाराज हे मंगळ देवांसोबत पंचम स्थानात विराजमान झालेले आहेत. तुमचं नुकतंच शिक्षण पूर्ण झालं आहे आणि नवीन नोकरीच्या शोधात आहात, तर तुमच्या ज्या शिक्षणाचा फायदा करून घेणं आणि त्यामुळेच तुम्हाला धनवृद्धिंगत होणं असे शुभ योग सुद्धा याच महिन्यात संभवत आहेत. पराक्रम, परिश्रम स्थानाकडे वळूयात. याचबरोबर छोट्याखानी प्रवासाचे योग सुद्धा तुम्हाला याच स्थानावरनं पाहिले जातात, तर अतिशय उत्तम प्रकारचे योग तुम्हाला या महिन्यात संभवत आहेत. कारण या स्थानाचे अधिपती बुध महाराज हे षष्ठ स्थानात गेलेले आहेत. त्यामुळं लहान सहान गोष्टींसाठी प्रवास करावा लागणार आहे. काही वेळेस तुमची इच्छाही नाहीये परंतु जावंच लागतंय, अशा दृष्टिकोनातून सुद्धा प्रवास होणार आहे आणि काही अंशी तुम्हाला आवड निर्माण होऊन प्रवास करण्याचे योग येतील. असे शुभ अशुभ ग्रहमान प्राप्त करून देण्यासाठी बुध महाराज षष्ठ स्थानातनं गोचर करत आहेत. तुमच्या षष्ठ स्थानातील बुध महाराज तुम्हाला एखाद्या सामाजिक कार्यासाठी त्यातनं आनंद प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा अतिशय शुभ म्हणता येतील. याचबरोबर मीडिया क्षेत्रामध्ये कार्यरत असाल तर तुम्हाला तुमच्या कार्याचा अतिशय शुभ परिणाम करून देणारा योग, कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देणारा योग सुद्धा या डिसेंबरमध्ये प्राप्त होत आहे. आणि याचबरोबर तुमच्या भावंडांच्या समवेत बाहेर फिरावयास जाण्याचे योग सुद्धा तुम्हाला या डिसेंबरमध्ये येत आहेत. नक्कीच तुम्हाला सहलीचे, पर्यटनाचे योग या महिन्यात, संपूर्ण महिन्यात संभवत आहेत. याचबरोबर याच स्थानावरनं आपण परिश्रम पाहत असतो, तर तुमच्या उद्योगासाठी जास्त मोठ्या प्रमाणात परिश्रम होतील. नोकरीनिमित्त किंवा एखाद्या महत्त्वाच्या कार्यानिमित्त खूप दिवसापासून तुम्हाला इच्छा होती ते कार्य संपन्न व्हावं, यासाठी प्रवास होतील आणि त्यातनं शुभ वार्ता तुमच्या करणी पडू शकेल. याबरोबर चतुर्थ स्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील चौथं घर हे मातृ सौख्याचं असतं, वाहन वस्तू सौख्याचं असतं. वाहन वस्तूचं सौख्य अतिशय उत्तम प्रकारचं आहे. नवीन वास्तू खरेदी करायची आहे, वाहन खरेदी करायचं आहे, तर नक्कीच तुम्ही या महिन्यामध्ये प्रयत्न करू शकाल. त्यामध्ये यश सुद्धा येऊ शकेल. याबरोबरच आईचं सौख तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारचं मिळणार आहे. आईसोबत काही गोष्टींमध्ये मतवैचारिकता होती किंवा तिच्यापासनं दुरावा निर्माण झाला होता, तिच्यापासनं काही दिवसांसाठी लांब राहण्याची वेळ आली होती, तर जास्तीत जास्त आईच्या समवेत तुम्हाला वेळ घालवण्यासाठी हा डिसेंबर महिना आहे असं म्हणायला हरकत नाही. पंचम स्थानाकडे वळूयात. पंचम स्थानावरनं आपण प्रेम, प्रणय पाहत असतो, तर या महिन्यामध्ये पुरुष वर्गाला हा महिना प्रेमसंदर्भात अतिशय उत्तम म्हणता येईल. प्रेम व्यक्त करणारा महिना म्हणता येईल. तुमच्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करणारा म्हणता येईल. याचबरोबर तुमच्या प्रेयसीसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करणारा म्हणता येईल. आनंद प्राप्त करून घेणारा म्हणता येईल. परंतु महिला वर्गांना, स्त्री व्यक्तींना
मुलींना हा महिना थोडासा धोक्याची घंटा म्हणता येईल. कारण तुमचं प्रेम व्यक्त करणारा असाल तर नक्कीच थोडासा वेळ घ्या, समोरच्या व्यक्तीला समजून घ्या. तुमच्या वडीलधाऱ्यांच्या मनाविरुद्ध कुठलीही गोष्ट करू नका, कारण एखाद्या विषयामध्ये प्रेमपाशामध्ये अडकण्याचे योग आहेत आणि त्यामुळे फसगत होण्याचे योग सुद्धा आहेत. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या, थोडासा तुमच्या नात्याला वेळ द्या, असे मी या माध्यमातून सांगू इच्छिते. संतती सौख्यासंदर्भात विचार करूयात. संततीच्या दृष्टीने हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो. महिला वर्गाला संतती संदर्भात म्हणजे तुम्ही जर गरोदर असाल तर नक्कीच या महिन्यामध्ये डॉक्टर ट्रीटमेंट जास्त घ्यावी लागणं किंवा काळजी वाटणं, आपल्या गरोदरपणामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा आनंद प्राप्त व्हावा असं प्रत्येक स्त्रीला वाटतं. काळजी वाटू नये असं वाटतं, परंतु याच महिन्यामध्ये असे योग, अशुभ योग आहेत की तुम्हाला तुमच्या बाळासंदर्भात जास्त काळजी वाटू शकते किंवा डॉक्टरी ट्रीटमेंट घेण्याचे योग सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे नक्कीच काळजी घ्यायची आहे. व्हिडिओच्या शेवटी मी यासाठी विशिष्ट उपासना देणार आहे. ती उपासना तुम्ही नक्की करा, म्हणजे तुम्हाला नक्कीच या भीतीपासनं, या भयापासनं तुम्ही मुक्त व्हाल. याबरोबरच पुढील स्थानाकडे वळूयात. दशेतील 1ली ते 10वी पर्यंत विद्यार्जन करणाऱ्या विद्यार्थी वर्गाला गणित विषय, विज्ञान विषय अतिशय सोपा जाऊ शकतो. या विषयाबद्दल तुम्हाला भीती होती मनामध्ये किंवा या विषयाचा अभ्यास करायला कंटाळा येत होता, तर नक्कीच तुम्हाला तो अभ्यास करण्याची इच्छा जागृत होणं, त्या अभ्यासामध्ये एकाग्रता निर्माण होणं आणि तो अभ्यास अर्जन करून घेणं असे शुभ योग आहेत. काळजी करू नका. याबरोबरच सायन्स साईडनी तुम्ही जर शिक्षण घेत असाल तर अशा उच्च शिक्षण करणाऱ्या विद्यार्थी वर्गाला हा महिना अतिशय उत्तम आहे. रिसर्च संदर्भातील कार्य करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा हा महिना अतिशय शुभ म्हणता येईल. स्थानाकडे वळूयात. षष्ठ स्थानाचे अधिपती गुरु महाराज हे मेष राशीतनं गोचर करत आहेत. हे गोचर तुम्हाला लाभदायक ठरणार आहे, कारण तुमच्या षष्ठ स्थानावर आपण शत्रू त्रास पाहतो, परंतु या महिन्यामध्ये शत्रुत्व कमी आणि हितचिंतकांची जास्तीत जास्त मैत्री होण्याचे योग आहेत. त्यामुळे काळजी कुठल्याही प्रकारची करू नका. सप्तम स्थानाकडे वळूयात. सप्तम स्थानावर आपण जोडीदाराचं सौख्य पाहत असतो. या स्थानाचे अधिपती शनी महाराज. शनी महाराजांचं गोचर हे अष्टम स्थानातून होत आहे. यावरती मंगळदेवांची चतुर्थ दृष्टी आहे. त्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल संघर्ष करणं किंवा जास्त विचार करणं, जास्त चर्चा करणं असे योग घडून येतील. अशुभ ग्रहमान प्राप्त होत आहे, त्यामुळे काळजी घ्यायची आहे. गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे, म्हणजे हे कुयोग तुम्हाला प्राप्त होणार नाहीत. याबरोबरच ज्यांना विवाह करायचा आहे असे विवाह इच्छुक युवक युवती यांच्यासाठी हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो. विवाहाच्या कार्याला सुरुवात होऊ शकते. फार दिवसापासून प्रयत्न करताय विवाह घडून येण्यासाठी, तर नक्कीच या महिन्यामध्ये दक्षिण किंवा पश्चिम दिशेचे स्थळ तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणात येऊ शकतात आणि तुमच्या विवाहाच्या कार्याला गतीसुद्धा प्राप्त होऊ शकते. असे शुभ परिणाम करून देणारं फळ सुद्धा याच महिन्यात शनी महाराजांच्या कृपादृष्टीमुळे होणार आहे. बरोबर. अष्टम स्थानाकडे वळूयात. अष्टम स्थानात जेव्हा शनिदेव येतात त्यावेळेस कोर्टाचं एखादं जुनं रखडलेलं काम, मनोइच्छित काम तुमचं पूर्ण करून देतात. फार दिवसापासून एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही खूप प्रयत्न करत होता, एखादा प्रोजेक्ट असू द्या किंवा नोकरीविषयी असू द्या, व्यवसायाविषयी असू द्या, कष्टाने ते काम तुम्ही केलं होतं, कष्टाचं चीज व्हावं असं वाटत होतं आणि त्या कष्टाचं चीज होत नव्हतं. नक्कीच या महिन्यात ते कार्य सफल होणार आहे. कोर्टाच्या कामामध्ये दिरंगाई होत होती, उशीर होत होता, ते काम मार्गी लागण्यासाठी सुद्धा डिसेंबर महिना अतिशय शुभ म्हणता येईल. पत्रिकेतील 9वं घर अतिशय शुभ म्हणतात, कारण या स्थानाला त्रिकोण स्थान म्हणतात आणि याच स्थानावरून आपण भाग्योदय कसा होईल याचा विचार करत असतो. भाग्यस्थानाची स्थिती पाहिली असता तुम्हाला या महिन्यामध्ये चढ उतार हे जरूरच पाहायला मिळणार आहेत, कारण या स्थानामध्ये राहू आलेले आहेत. पण संधी उपलब्ध करून देतील. मीडिया क्षेत्रामध्ये किंवा तुम्ही प्रेसमध्ये असाल तर नक्कीच तुम्हाला अतिशय शुभ ग्रहमान प्राप्त होणार आहेत. याचबरोबर तुमचे काही व्यापार असतील, छोटेखानी व्यापार असतील, सौंदर्य प्रसाधनासंदर्भातील किंवा इतर काही व्यापारामध्ये शुभ परिणाम करून देणारं योग ग्रहमान तुम्हाला निर्माण करून देतील, कारण भाग्यस्थानात राहू महाराजांची उपस्थिती आहे. याचबरोबर आध्यात्मिक वृत्ती वाढवतील. अध्यात्मामध्ये असं म्हटलं जातं परीक्षा खूप असतात. स्वामींची किंवा इतर कुठल्याही देवाची उपासना तुम्ही जर करत असाल तर नक्कीच तुम्हाला संकटातनं ती उपासना पूर्ण करून घेतली जाते आणि त्यामुळे तुम्हाला नक्कीच शुभ आशीर्वाद प्राप्त करून दिला जातो आणि तेच ग्रहमान तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे.
तुमची इच्छा खूप आहे उपासनाला बसण्याची, परंतु मन न लागणं, एकाग्र न होणं असे अशुभ योग सुद्धा घडून आणतील, परंतु त्यातूनही तुमच्याकडनं सेवा नक्कीच करून घेतील. असे शुभाशुभ परिणाम, शुभाशुभ संकेत तुम्हाला या महिन्यात त्याने जाणवणार आहेत. याबरोबर दशमस्थानाकडे वळूयात. दशमस्थान 10वं घर अतिशय शुभ मानलं जातं, कारण हे केंद्रस्थान आहे. यावरून आपलं कर्म काय आहे, आपण कुठल्या प्रकारचं काम करू शकतो किंवा उद्योग व्यवसाय कसा राहू शकेल याचा विचार करत असतो. आणि याच स्थानाचे अधिपती मंगळ महाराज हे पंचम स्थानात, त्रिकोण स्थानात विराजमान आहेत. नक्कीच तुम्हाला शुभ परिणाम करून देतील. इलेक्ट्रिकल संदर्भातील व्यापार असतील तर नक्कीच ते अतिशय उत्तम राहतील. IT क्षेत्रामध्ये नोकरीला आहात तर नक्कीच तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला इन्क्रीमेंट होणं, प्रमोशन होणं असे शुभ योग घडून आणतील. याबरोबर बदलीचे सुद्धा योग आणतील. याबरोबरच तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट असाल तर नक्कीच तुम्हाला हा महिना अतिशय शुभ म्हणता येईल. तुमच्या कामाला गती मिळेल. कामामध्ये एकाग्रता सुद्धा निर्माण करून देण्याचे शुभ योग आहेत. भरभराट निर्माण करून देणारं 11वं घर याचे अधिपती शुक्र महाराज चतुर्थात गेलेले आहेत, केंद्रस्थानात गेलेले आहेत. अतिशय लाभ प्राप्त करून देतील. टूल्स अँड ट्रॅव्हल्सचा तुमचा व्यापार असेल तो अतिशय उत्तम चालणार आहे. याचबरोबर वाहनासंदर्भातील कोणतेही व्यापार असतील तर ते अतिशय उत्तम गतीने पुढे जातील. याबरोबरच तुम्हाला अर्थार्जन प्राप्त करून देतील. या स्थानामध्ये शुक्र महाराजांची ही रास आहे आणि शुक्र महाराज चतुर्थ स्थानात गेलेले आहेत आणि यामुळे तुम्हाला अतिशय मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ प्राप्त करून देणारा हाच महिना ठरणार आहे. याबरोबरच शेती, बागायत जमीन किंवा छोट्याखानी उद्योग व्यवसाय असणाऱ्या वर्गाला हा अतिशय शुभ म्हणता येईल. सौंदर्य प्रसाधने, शोभेच्या वस्तू अशा संदर्भातील तुमचं शॉप असेल तर नक्कीच ते अतिशय उत्तम राहणार आहे. त्यामध्ये व्यापारामध्ये वृद्धी होणार आहे. याबरोबरच तुमचे व्यापार जर हॉटेल किंवा सौंदर्य प्रसाधने, पार्लर या संदर्भातील असतील तर ते अतिशय तेजीत चालतील. म्हणजे हेही शुभ परिणाम करून देणारं, लाभ प्राप्त करून देणारं, अर्थार्जन प्राप्त करून देणारं सुख तुम्हाला या डिसेंबर महिन्यात प्राप्त होत आहे. खर्चाच्या दृष्टीने विचार केला असता किरकोळ प्रमाणामध्ये आरोग्यासाठी त्वचा विकार उद्भवू शकतात आणि यासाठी मेडिसिनसाठी सुद्धा खर्च होऊ शकतो. आणि याचबरोबर स्त्री व्यक्तींना आपल्या संततीसाठी सुद्धा पैसा खर्च करण्याचे योग येणार आहेत. तर आज आपण संपूर्ण डिसेंबर महिना कर्क राशीच्या जातकांना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेतली, सविस्तर चर्चा केली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहिण्यास विसरू नका. याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉनलाही क्लिक करा. याचबरोबर आपल्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे तुम्हाला काही दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना अडचणी असतील, समस्या असतील आणि त्यावर मार्गदर्शन हवं असेल तर नक्की तुम्ही मला संपर्क करू शकता. वर्ष 2024 जानेवारी ते डिसेंबर हे कसं राहणार आहे याबाबत उत्सुकता असेल, संपूर्ण वर्षभरात तुमच्याकडनं कोणकोणत्या शुभाशुभ गोष्टी घडणार आहेत हे तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तरीही तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. कर्क राशीच्या जातकांना आता आपण उपासनेकडे वळूयात. उपासनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं संतती सौख्यासाठी उपासना कोणती करायची आहे. तर संपूर्ण महिनाभर तुम्ही गम गणपते नमः हा जप करा. म्हणजे चिंता, काळजी कुठल्याही प्रकारची वाटणार नाही, भीती कुठल्याही प्रकारची वाटणार नाही. आणि याचबरोबर तुम्हाला शिक्षणासाठी आणि प्रेम प्रणय या संदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा या मंत्राचा उपयोग होऊ शकेल. याबरोबर आरोग्याच्या तक्रारी कमी होण्यासाठी रीम बुधाय नमः हा जप करा. उत्तम जीवन व्यतीत करण्यासाठी, जोडीदाराचं सौख्य प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही या संपूर्ण महिनाभर जास्तीत जास्त गणपतीची उपासना केली तर तुम्हाला लाभ नक्कीच प्राप्त होऊ शकतो. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना मी स्वामीमय दत्त जयंती उत्सवासाठी शुभेच्छा देते आणि पुन्हा भेटूयात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.